नमस्कार मित्र हो, त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अप्रतिम मराठी भाषण. सह्याद्रीच्या रांगांवरती सदा खेळल्या मुघलांच्या नजरा, बोट छाटली तयांची त्या शिवबांना माझा मानाचा मुजरा. आदरणीय पाहुणे, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सर्वजण येथे एका महान व्यक्तीचे स्मरण करण्यासाठी एकत्र जमलो आहोत, ज्यांचे नाव भारताच्या इतिहासात शौर्य, संघटन आणि देशभक्तीचे प्रतीक बनले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत आहे. त्यांनी केवळ एक शक्तिशाली मराठा साम्राज्य स्थापन केले नाही, तर भारतीय संस्कृती आणि स्वाभिमान देखील जिवंत ठेवला. त्यांचे जीवन धैर्य, न्याय, रणनीती आणि मुत्सद्देगिरीचे एक अद्वितीय उदाहरण आहे, जे आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई जिजाबाईंनी त्यांना लहानपणापासूनच धर्म, नैतिकता, शौर्य आणि स्वाभिमानाची मूल्ये दिली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी स्वतंत्र स्वराज्याचा पाया घातला आणि आपल्या अद्वितीय नेतृत्वाने ती प्रत्यक्षात आणला. ते केवळ एक शूर योद्धा नव्हते, तर एक दूरदर्शी शासक, संघटक आणि समाजसुधारक देखील होते. त्यांनी त्यांच्या कारभारात प्रशासकीय पारदर्शकता, न्याय आणि धर्मनिरपेक्षतेला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या सैन्यात प्रत्येक जाती आणि धर्माचे लोक समानतेने समाविष्ट होते, ज्यामुळे त्यांचे समानता आणि सद्भावनेचे धोरण स्पष्ट होते. त्यांनी शेतकरी, व्यापारी आणि सैनिकांच्या हिताला प्राधान्य दिले आणि एक संघटित प्रशासकीय व्यवस्था स्थापन केली. महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि आदरासाठी त्यांनी विशेष कार्य केले. त्यांच्या कारकिर्दीत महिलांवरील कोणत्याही अन्यायासाठी कठोर शिक्षेची तरतूद होती. शिवाजी महाराजांनी गनिमी युद्धाच्या रणनीती इतक्या कुशलतेने वापरल्या की आजही ती एक प्रभावी रणनीती मानली जाते. त्यांचे धोरण केवळ युद्ध जिंकण्यापुरते मर्यादित नव्हते, तर राष्ट्राचे आणि जनकल्याणाचे रक्षण करणे हे त्यांचे मुख्य उद्देश होते. त्यांच्या लष्करी मोहिमांमध्ये हुशारी आणि मुत्सद्देगिरीचा एक अद्भुत समतोल दिसून येतो. आपण जेव्हा आपल्याला समाजात समानता, नेतृत्व आणि नैतिक मूल्यांची गरज भासत आहे, तेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या आदर्शापासून प्रेरणा घेतली पाहिजे.
त्यांचे विचार आपल्याला शिकवतात की खरे नेतृत्व हे केवळ सत्ता मिळवण्याचे साधन नसावे, तर ते सार्वजनिक सेवा आणि न्यायासाठी वचनबद्ध असले पाहिजे. चला आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आत्मसात करूया आणि आपल्या समाजाला एकता, समानता आणि न्यायाच्या मार्गावर घेऊन जाऊया. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.